सकाळचा चहा लागतो, मात्र चहाच्या टपरीवर पेपर कपमध्ये चहा पीत असाल तर आताच तुम्ही सावध व्हा, कारण कॅन्सर सारख्या आजारांना यामुळे निमंत्रण मिळू शकतं आणि त्यामुळे चहाच्या टपरीवरील कागदी आणि प्लास्टिक कपांवर बंदी घालण्यात आली आहे। बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट तसे आदेशच काढलेत। कागदी आणि प्लास्टिक कपमध्ये चहा प्यायल्यास 6 महिन्यात तुम्ही आजारी पडण्याची भीती आहे, कारण चहाचे कप बनवताना त्यात BPA नावाच्या केमिकलचा वापर होतो। जर एखादी व्यक्ती कागदाच्या कपात दिवसातून 3 वेळा चहा घेत असेल तर त्यातून प्लास्टिकचे 75,000 मायक्रोस्कोपिक कण हे शरीरात शिरत असतात आणि त्यामुळे कॅन्सरला मोठ्या प्रमाणात निमंत्रण सुद्धा मिळत असतं। त्यामुळे हा दावा आता केला जातोय, कागदी आणि प्लास्टिक कपमधला चहा आपल्या आरोग्यासाठी खूपच घातक आहे, विष आहे असं सध्या तरी सांगितलं जातंय। त्यामुळे चहाच्या टपरीवर कागदी आणि प्लास्टिकच्या कपांवरती बंदी काही ठिकाणी घालण्यात आली आहे, तर काही ठिकाणी घातली जाण्याची शक्यता आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर बघतोय, चहाचे कप बनवताना त्यात BPA नावाच्या केमिकलचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो। कागदी कपात हायड्रोफोबिक फिल्मचा थरही बसवला जातो। चहा कॉफी ओतल्यानंतर 15 मिनिटांमध्ये प्लास्टिक थर दिसतो। 3 वेळा चहा घेत असाल तर प्लास्टिकचे 75,000 मायक्रोस्कोपिक कण हे तुमच्या शरीरात शिरतात आणि पेपर कपमुळे कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण मिळतं असं थेट तज्ञांचं म्हणणं आहे। त्यामुळे तुम्ही जर आताही प्लास्टिक किंवा कागदाच्या कपाचा वापर करत असाल तर सावध व्हा। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत सर्व विभागांसाठी प्लास्टिक आणि कागदी चहाच्या कपावर बंदी घालण्याचे एक आदेश निर्गमित झाले। 1 महिन्यापूर्वी नुकतीच आझादहिंदच्या वतीने आम्ही ती मागणी आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरली। असंख्य नागरिकांचे जीव धोक्यात असणाऱ्या कागदी कपामुळे खऱ्या अर्थानं नागरिकांना कॅन्सर होत आहे। कागदी कप बनवताना त्यामध्ये प्लास्टिकची लेअर राहते, ती लेअर कागदासोबत बांधण्यासाठी BPA नामक केमिकल वापरलं जातं। त्यामुळे आतला प्लास्टिक कागद वितळून हजारो कीटाणू कॅन्सरचे आपल्या शरीरात जात आहेत। तर एकंदरीत हे कागदी आणि प्लास्टिकचे चहाचे जे कप आहेत ते कसे घातक हे आपण बघितलं आणि पुढची बातमी देखील तितकीच महत्त्वाची आहे, कारण 2 मिनिटात बनणारी मॅगी म्हणजे बच्चे कंपनीची सर्वात आवडती। मात्र हीच मॅगी मुंबईकरांची सर्वात जास्त फेवरेट राहिली आहे। असं मी का म्हणते, तर मुंबईकरांनी 1-2 नव्हे तर तब्बल 52 कोटींची मॅगी फस्त केली आहे। लहान मुलं असो किंवा बॅचलर्स असो, सर्वांनाच झटपट बनणारी मॅगी आवडते आणि म्हणून मुंबईकरांनी आता ऑनलाईन ॲप्लिकेशन्सवरून वर्षभरात तब्बल 52 कोटींच्या मॅगीची ऑर्डर दिली आहे। 80 फुटबॉल स्टेडियममधल्या प्रेक्षकांचं पोट भरू शकेल एवढी मॅगी मुंबईकरांनी एका वर्षात फस्त केलेली आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर सध्या ही मॅगीची क्रेज मुंबईकरांमध्ये दिसते आहे। मुंबईकरांनी वर्षात तब्बल 52 कोटींची मॅगी फस्त केली आहे। तर 2 मिनिटात बनणारी ही मॅगी मुंबईकरांच्या चांगल्याच पसंतीस उतरलेली आहे। मात्र सध्या मुंबईमध्ये थंडीचा कडाकाही तितकाच वाढणार आहे। घेऊयात या संदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यात पुढच्या 4 दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढेल। येत्या काही दिवसात किमान तापमानाचा पारा हा 15 अंशांहून खाली येण्याची शक्यता आहे। तर पुढच्या 24 तासांमध्ये आता राज्यातल्या तापमानात चढउतार अपेक्षित आहे। कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम दिसणार आहे। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला। यवतमाळ जिल्ह्यात थंडी देखील तितकीच वाढलेली आहे, कारण यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र दिसतंय। तर आता थंडी दिसली किंवा असली तरी पुढील 2 दिवसात तापमान घटण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। राज्यात 2024 अखेर साखर कारखान्यातून 29 लाखांहून अधिक टन साखरेचं उत्पादन झालं। कोल्हापूर विभागाचा उतारा सर्वात जास्त आहे, सर्वात कमी नागपूर विभागाचा असल्याचं कळतंय।
राज्यात केळी दरात सतत चढउतार होत असल्याचं बघायला मिळतं. बाजारातील केळीची आवक कमी आहे, त्यातच थंडीचा केळी बागांवर परिणाम होतोय. राज्यात केळीला सध्या 1200 ते 2000 रुपयांचा प्रति क्विंटलचा दर आहे. मात्र यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा दिसतोय. देशातील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत देशात हरभऱ्याची जवळपास 94 लाख हेक्टरवर पेरणी झाली. हरभऱ्याची पेरणी गेल्या वर्षीपेक्षा 1% आघाडीवर नाही, त्यामुळे यंदा हरभरा उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता धूसर असल्याची चर्चा आहे. देशातील उत्पादन घटलं तरी वाढती आवक आणि कमी मागणी यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव हे दबावातच असल्याचं बघायला मिळतंय. मंगळवारी देशातील बाजारात 2,06,000 गाठी कापसाची आवक झाली. कापसाचा भाव हा 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान होता. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाजही व्यक्त केला जातोय. नव्या तुरीची देशातील काही बाजारात आवक सुरू झाली आहे आणि देशातील बाजारात सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. तुरीला उठाव चांगला आहे, तर बाजारात सध्याची आवक कमी आहे. पुढील काही आठवड्यानंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज सध्या व्यापारी व्यक्त करताना दिसत आहे. कापूस आणि सोयाबीन नंतर आता तुरीच्या दरात घसरण झालेली आहे. काही दिवसांपर्यंत बाजारात तुरीच्या दरात तेजी होती. शेतकऱ्यांची तूर घरात येण्यास सुरुवात होताच दरात मोठी घसरण झाली. खासगी बाजारात नवीन तुरीचे दर 7,000 ते 7,300 रुपये इतके झाले असल्याचंही बघायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला चांगलाच फटका बसताना दिसतोय. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा 138 कंटेनरची द्राक्ष निर्यात कमी झालेली. हिवाळा सुरू झाला आहे आणि लगेचच आता भाजीपाल्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झालं, त्यामुळे बाजारात सध्या ताज्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात येत आहे. उत्पादन चांगलं आहे आणि असं असल्यानं आवक सुद्धा वाढली आहे, त्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात घसरण झाली आहे. बाजारातील हिरव्या मिरचीची आवक कमी आणि त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात काहीसे चढउतार सुरू आहे. हिरव्या मिरचीला सध्या सरासरी प्रति क्विंटल 2,000 रुपयांचा भाव मिळतोय, तर पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहीशी वाढू शकते असाही अंदाज आहे. देशातील हरभरा पेरणीचा वेग जो आहे तो सध्या कमी आहे. लागवडीची आघाडी गेल्या वर्षीपेक्षा 1% कमी आहे. आतापर्यंत देशात जवळपास 94 लाख हेक्टरवरती पेरणी झालेली आहे. यंदा हरभरा उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता धूसर झाली आहे अशी चर्चा आहे. यंदा देशातील हळदीची लागवड वाढली असल्याचं कळतंय, मात्र पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसला. उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. आज देशातील बाजारात हळदीला 12,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. गुळाची मागणी वाढली, त्यामुळे आता सांगलीच्या मार्केटमध्ये रोज 200 ते 300 टन इतकी गुळाची आवक होती आहे. सध्या साखरेपेक्षा गुळाला अधिक मागणी आहे. संपूर्ण देशभरात सांगलीतून गुळाचा पुरवठा होतोय. मार्केटमध्ये गुळाची 1 ते 1.5 कोटी रुपयांची उलाढाल सध्या होताना दिसते. मनमाडमध्ये वातावरणामुळे कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला. कांद्याची शेंडे पिवळी पडली. कांद्यावरती होत असलेल्या मावा, करपा या रोगांमुळे शेतकरी सध्या त्रस्त झालेला दिसतोय. केंद्र सरकारने नाफेड मार्फत मूग, उडीद खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ दिली, त्यामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात नाफेडच्या वतीने खरेदी करण्यात येणार आहे. नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं. राज्य सरकारने हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीला 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली, मात्र खरेदीची मुदत अद्यापही वाढवण्यात आलेली नाही. राज्यात 14 लाख टन खरेदीचं उद्दिष्ट आहे. असं असताना केवळ 3 टनांचीच खरेदी झाली.
कोल्हापूरमधील चंदगड, आजरा, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांना वन्यजीव प्राण्यांचा धोका वाढतोय. बिबट्या अनेक वेळा समोर आला, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. चंदगड तालुक्यात 3 वाघ असण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. मालवणमधल्या समुद्रात एक आगळंवेगळं दृश्य बघायला मिळालं. एक डॉल्फिन मृत डॉल्फिनच्या पिल्लाला जिवंत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं हे दृश्य कवडा रॉक जवळ हे दृश्य पर्यटकांनी कॅमेऱ्यात कैद केलं. खारघर सेक्टर 16 मधील खाडीलगत असणाऱ्या वस्तुविहार सोसायटीच्या शौचालयात कोल्हा लपून बसण्याची धक्कादायक घटना घडली. वन विभागाला याची माहिती देताच कोल्ह्याला जेरबंद करत पनवेलमधील जंगलातही सोडून देण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडलाय. आणि यानंतर राजकीय विश्वातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. पालकमंत्री पदांबाबत अजून घोषणा झालेली नाही आहे. मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असं वक्तव्य केलेलं आहे. एकंदरीत जर आपण बघितलं, बावनकुळे यांच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असं सुद्धा ते म्हणाले. पालक मंत्री अपने पालक मंत्री अभी बने नहीं है, बनेंगे, पर हमारे महसूल मंत्री जो है यही बनने वाले हैं, पर इसकी घोषणा मुख्यमंत्री करेंगे. तो चंद्रशेखर बावनकुळे जी हमारे महसूल मंत्री है, क्योंकि वो पहले पालक मंत्री थे, तो हमारे मुंह में वो पालक मंत्री नाम बैठ गया. आणि यानंतर पुढे उर्वरित सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान पद्धतीने टॉप 50 बातम्या. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याचं बघायला मिळते. अवैध धंदे बंद केल्याच्या रागातून 5 गावगुंडांनी हा हल्ला केला. तुझा मस्सा जोगचा सरपंच करू ही धमकी हल्लेखोरांनी दिली. एसटी मध्ये जागा नसल्याच्या कारणावरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद झाला. या वादातून प्रवाशांनी कंडक्टरला जबर मारहाण केल्याची घटना मनमाडच्या एसटी बस स्थानकावर घडली. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. दरम्यान 5 प्रवाशांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी बस स्थानकावर महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी बघायला मिळाली. ही हाणामारी बघण्यासाठी बस स्थानकावर बघ्यांची मोठी गर्दी झाली. मात्र हाणामारीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. लातूरमधल्या निलंगा शहरामध्ये कोयता गँगची दहशत बघायला मिळाली. मध्यरात्री शहरातल्या अनेक भागांमध्ये हातात कोयता घेऊन 5 ते 6 कारच्या काचा फोडण्यात आल्या. नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. या कोयता गँगवरती कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे. कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना आज कल्याण कोर्टामध्ये हजर केलं जाईल. कोर्टात काही राजकीय नेते कार्यकर्त्यांसोबत येण्याची शक्यता आहे, तेव्हा आंदोलन होऊ नये यासाठी पोलिसांनी नेत्यांना नोटीस बजावली. जळगावच्या पहादीमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा झालाय आणि यावेळेस समाजकंटकांकडून 3 ते 4 गाड्यांची जाळपोळ झाली आहे. दरम्यान परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे आणि तणावपूर्ण शांतता दिसते आहे. जळगावमध्ये आज सायंकाळपर्यंत संचारबंदी लागू असणार असल्याचं कळत आहे. कारण पहादी गावात 2 गटात झालेल्या वादानंतर संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तर 7 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. आता पहादीमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात असल्याचं दिसतंय. जळगावच्या पहादीमध्ये 2 गटात राडा झाला आणि या प्रकरणी आता पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही तपासले. हे फुटेज बघून जाळपोळ करणाऱ्या उपद्रवींचा शोध सध्या घेतला जातोय. मुंबई लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झालाय. वडाळा रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. मोहन घोलप असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. कॉटन ग्रीन येथून कामावरून परतताना रुळावरून खांबाला धडकून आता तरुणाचा मृत्यू झालाय.
नवी मुंबईमधल्या कामोठेमध्ये आई मुलाचा मृतदेह आढळून आला, त्यामुळे खळबळ उडाली। मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण दिसतंय, त्यामुळे दोघांची हत्या झाल्याचा संशय आहे। पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे। मुंबईमधल्या वर्सोव्यामध्ये बाईक पार्किंगच्या वादातून हाणामारी झाली आहे। 2 तरुणांना जमावानं मारहाण केली आहे। वर्सोवा यारी रोड भागातली ही घटना आहे। दोन्ही गटांविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। बुलडाण्याच्या सिंदखेड लपाली या गावात वृक्ष आच्छादनासाठी मागवलेल्या 7 टन गवताला आग लागली आहे, तर अज्ञात व्यक्तीने ही आग लावली असल्याची माहिती आहे। ग्रामस्थांकडून या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जातोय। संभाजीनगरच्या एका शाळेत रेडा घुसल्यानं विद्यार्थी जखमी झाले। विद्यार्थ्यांची जेवणाची सुट्टी असल्यानं विद्यार्थी मैदानात होते। रेड्याने अनेक विद्यार्थ्यांना जखमी केलं। विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती केलंय। सुदैवानं यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही। 35चा बंदोबस्त करून घरी परत जाणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। जितेंद्र गिरणार असं पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे। जितेंद्र गिरणार हे सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय या हद्दीतले म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस होते। हिंगोलीच्या नरसी परिसरामध्ये अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने पळून जाण्याच्या नादात एका कारला धडक दिली। या घटनेत ट्रॅक्टर चालकासह कारमधील नागरिक जखमी झाले। या प्रकरणी ट्रक चालकावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला। यवतमाळ जिल्ह्यात 2024 या वर्षात दारूची विक्रमी विक्री झाली। उत्पादन शुल्क विभागाच्या मद्य विक्री तपासणीतून ही माहिती समोर आली। यात 31 लाख लिटर विदेशी दारू तर 91 लाख लिटर देशी दारूची विक्री झाल्याचं समोर आलं। यवतमाळमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन सुरू केलंय। पाणी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलं। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। जिल्हा परिषदेची जमीन विकत घेऊन ते लोक इथे जंगलामध्ये राहत होते। धुळ्यातल्या विविध स्टॉल धारकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून आता कारवाई केली जाते। वाहतुकीत अडथळा येतोय, त्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। 2024 मध्ये नाशिकमधून विमानानं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली। 2023च्या तुलनेत 85,000 ही संख्या वाढली। तब्बल 3,01,908 जणांनी नाशिकमधून विविध ठिकाणी विमान प्रवास केलाय। एमपीएससीची 5 जानेवारीला होणारी महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला होईल, तर 2 फेब्रुवारीला होणारी महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 4 मेला होईल। वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील। एसटी महामंडळाने नवीन वर्षात उत्पन्न वाढीसाठी नवा उपक्रम सुरू केला। एसटीच्या चालक आणि वाहकांना आता प्रोत्साहन भत्ता मिळेल। 31 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्वावर हा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल। वाढीव उत्पन्न आणलं तर त्यापैकी 20% रकमेचा भत्ता हा रोखीने देण्यात येईल। पुणे विभागातल्या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत संपली। 6,240 घरांसाठी जवळपास 94,000 जणांनी अर्ज केले। 28 जानेवारीला सोडतीचा कार्यक्रम होईल। तब्बल 113 कोटींची अनामत रक्कम जमा झालेली आहे। ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरती आता गायींचे 5 वासरू मृत अवस्थेत आढळले। पशुवैद्यकीय विभागाकडून पुढचा तपास सुरू आहे। 5 वासरू मृत अवस्थेत का आढळले याचा शोध सध्या घेतला जातोय। प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी आता येत्या 3 जानेवारीला महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीत एसटीपी आरएमसी प्लांटबाबत निर्णय घेतला जाईल। प्रकल्प सुरू ठेवून प्रदूषण कसं कमी करता येईल यासाठी उपाययोजना केल्या असल्याचं एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी म्हटलंय। भारताचा माजी कर्णधार धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 4 वर्षांपूर्वीच निवृत्ती घेतली। या निर्णयासंदर्भात धोनीने प्रथम वक्तव्य केलं, मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आठवण येत नाही, सर्व गोष्टींचा विचार करूनच मी निर्णय घेतला। या वेळात मी माझ्या आवडीच्या गोष्टी करतो असं धोनी म्हणाले।
एकीकडे ऑस्ट्रेलियन मीडिया भारतीय खेळाडूंवर टीका करते तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मात्र भारतीय संघाचं आदरातिथ्य करत आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी ॲल्बस यांनी आता आपल्या इन्स्टा अकाउंटवरून भारतीय खेळाडूंसोबतचा व्हिडिओ शेअर केला. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा होतोय. रेल्वेमार्गे देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराज या ठिकाणी दाखल होत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी तिकीट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हिरव्या रंगाच्या जॅकेटवर लावलेल्या स्कॅनरद्वारे हे तिकीट काढलं जात आहे. नवीन वर्षात शिर्डीमधल्या साईबाबा संस्थानने नवीन उपक्रम सुरू केला. आता सामान्य दर्शन रांगेतून येणाऱ्या पहिल्या 2 भाविकांना VIP आरतीचा मान मिळेल. दिवसभरातील माध्यान्ह आरती, धूप आरती आणि रात्रीच्या शेजारतीमध्ये भाविकांना आरती करण्याची संधी दिली जाईल.